सर नमस्कार। आता इथं बोरी साळवाडीला अतिक्रमण काढायचं ग्रामपंचायतीची कारवाई सुरू आहे। इथं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला आहे। यांनी किती लोकांचे पैसे भरलेत आणि इथं आपला स्टाफ किती आहे? या ठिकाणी आपल्याला BDO साहेबांच्या आदेशाने आपल्याला तो बंदोबस्त देण्याबाबत कळवलं। त्यानुसार आपण SP ऑफिसवरून कळून रीतसर कायदेशीर बंदोबस्त घेतलेला। त्यांनी ज्याप्रमाणे भरणा केलेला आहे त्याप्रमाणे किती कर्मचाऱ्यांचा भरणा केला आहे आणि आपण किती कर्मचारी ठेवलेत? एक अधिकारी आणि किती अंमलदार त्या जेवढी मागणी केली त्या पद्धतीने त्यांचं भरणा करून बंदोबस्त केलेला। मॅडम आता पोलीस बंदोबस्तामध्ये आता कारवाई सुरू आहे। त्यांनी स्वतःहून काही पत्रे काढलेत, काही तुम्ही जीसीबीने पण कारवाई केलेली आहे। त्यांचं म्हणणे आमच्या आक्षाने कारवाई केलेली आहे। आता त्यांना वाटणं साहजिक आहे, तुम्ही या गावच्या सरपंच आहात, तुम्हाला सगळे नागरिक समान आहेत, काय तुमची भूमिका? नक्कीच सर, कारण की आम्हाला सर्व नागरिक समान आहे, कारण त्यांनीच आम्हाला निवडून दिलेले आहे आणि आम्हाला निवडून दिले म्हणजे तेवढीच ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे ग्रामपंचायतीची जागा व्यवस्थित राखणं, जेणेकरून कोणीही त्याच्यावर अतिक्रमण करू नये आणि कोणाला त्याचा दुरुपयोग करता यावा नाही यासाठी आपण ही कारवाई करत असतो। आणि साहजिकच त्यांचं जर अतिक्रमण दिसतंय आणि जे आपण लिगली प्रोसिजर केले ते काढूनच घेतो आपण। असं नाही की आपली कोणाची वैयक्तिक दुश्मनी आहे की त्यासाठी आपण आपली दुश्मनी आहे म्हणून आपण अतिक्रमण काढतो, असं काही नाही आहे। आपला नियम सगळ्यांना सारखाच आहे, जेणेकरून त्यांनी आम्हाला निवडून दिले म्हणजे याचा अर्थ आम्ही ती जबाबदारी पार पाडणार आहे। ग्रामपंचायतीची जागा ही ग्रामपंचायतीला सांभाळायची आहे, त्यामुळे आम्ही हे अतिक्रमणचं हे करतो। आता आपल्याच गावचे नागरिक आहेत, त्यांनी तुम्हाला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवलंय, कारवाई जरी नियमित असली तरी अशा प्रकारची कारवाई होताना व्यक्तिगत मनाला दुःख होतं? दुःख होतंच ना सर, मग त्यासाठी तर आपण आधी नोटिसा देतो, परत बसून आपण सगळ्यांना समजून सांगतो की दादा असं चुकीचं आहे तुमचं, तुम्ही असं करू नका, जेणेकरून काय होतं भविष्यात आम्हाला अशी कारवाई करायला म्हणजे दुःख होणारच आहे ना, कारण की पूर्ण तुम्ही बांधणार आणि ते त्याला पण खर्च जातोच आहे ना। त्यासाठी आम्ही पहिल्यापासून त्यांना सांगत असतो की जेव्हा पाया केला आहे त्यापासून नोटीस देतो किंवा असं वैयक्तिक आम्ही सांगत असतो की तुम्ही करू नका, ही ग्रामपंचायत जागा आहे। जेव्हा आपल्याला कळलं की काय आहे ते पुढे बघू आपण सगळं, पण जर असं नाही केलं तर मग कारवाई करावंच लागते सर। आता मॅडम मला माफ करा, एक प्रश्न असा साहजिकच निर्माण होतो, कोणी काय सत्तेचा ताम्रपट घेऊन येत नाही, केव्हा ना केव्हा तुम्ही सरपंच पद जाणार आहे। आता ज्या व्यक्तीचं अतिक्रमण नियमात असेल नसेल, उद्या तेच सरपंच झाले आणि तुमचंच कुठे अतिक्रमण आहे असं प्रूव्ह झालं तर त्यांनी केलेली कारवाई मान्य असेल? हो मान्य असेल, साहजिकच आहे सर। जेव्हा आपण जर नियमात राहतो तेव्हा तो नियम आपल्यालाही लागू पडतो, त्यामुळे त्यांनी जरी जे सत्तेत असले ना त्यांनी जर आपलं अतिक्रमण दाखवलं ते सहज काढू शकतात, त्याला काय अडचण नाही आहे। तुमच्या गावामध्ये ज्या लोकांचं अतिक्रमण काय असेल अशा नागरिकांना तुमचं काय आव्हान? माझं एवढं एकच आव्हान आहे की ग्रामपंचायत जागा ही ग्रामपंचायतीला सांभाळणं गरजेचं आहे। स्वतःची जागा असेल ना किंवा तुमची जर असेल ते काय अडचण नाही, पण जर ती जागा जर तुमची नसेल तर तुम्ही प्लीज अतिक्रमण करू नका, कारण की भविष्यामध्ये जेव्हा काही मोठे मोठे प्रोजेक्ट होतील ना त्या ठिकाणी ग्रामपंचायत जागा राहणार नाही आणि त्यामुळे काय होईल आपल्याबरोबर इतर ग्रामस्थांनाही त्याचा दुष्परिणाम भोगावा लागणार आहे। त्यामुळे सगळ्यांना एकच विनंती की त्यांनी अतिक्रमण करू नका, आपले जी आहे जागेत त्या जागेतच तुम्ही बांधा। आता मॅडम आपल्या गावचा सिटी सर्वे झालेला नाही झालेला, मग हे अतिक्रमण आहे नाही आहे हे कसं आपण सिद्ध करतो? का सर कसं असतं माहिती आहे का, सिटी सर्वे झालेलं नाही, आपण त्याच्या प्रोसिजरला पण पाठवलेले सिटी सर्वे। काय होतं आपलं जे गावठाणचं जे क्षेत्र आहे त्यानुसार जे आपल्या ग्रामसेवक मॅडम आहेत ते त्यांचे नमुना नंबर 8 किंवा त्यांची वैयक्तिक जागा, असं नाही की जे म्हणतात की काही ग्रामस्थांना प्रश्न असतो की तुम्ही ती जागा शोधून जा, पण त्या जागेत जर आपण 100 वर्ष 50 वर्षापूर्वी राहतो तर तुमच्याकडे काही ना काही प्रूफ असतोच ना, तर मग तो प्रूफ दाखवा ना तुम्ही। जर तुम्ही म्हणता 50 वर्ष 100 वर्ष आम्ही त्या ठिकाणी राहतो पण तुमच्याकडे जर काही नसेल साहजिकच ती ग्रामपंचायत जागा राहणारच आहे ना। आता ग्रामसेवकाचं काम आहे सदस्य सरपंचांनी केलेल्या ऑर्डरची अंमलबजावणी करणं, त्यांचं म्हणणं असं आहे का ग्रामसेवक मनमानी करतात, कोणाचं ऐकत नाहीत? नाही, आपण कसं म्हणू सर, मनमानी हा विषय नाहीच आहे। जेव्हा आपण मीटिंग घेतो तेव्हा आपण सर्वजण ठेवतो, पण जे कागदपत्राची शहानिशा करणं, जे कागदपत्र चेक करणं ते ग्रामसेवकाची जबाबदारी असते। जेव्हा ग्रामसेवक म्हणून नाही ही यांची जागा आढळून येत नाही त्यानंतर आम्ही पूर्ण बॉडी ती कारवाई करतो आम्ही त्यांना। आता ग्रामसेवक मॅडमच्या कामावर सरपंच म्हणून तुम्ही समाधानी आहात? हो समाधानी आहे, कारण की जर जिथं चुकत असेल त्या आपण जसं ग्रामसेवकाला दोष देतो, जिथं चुकत असेल आपण सांगतो की असं आहे, पण जेव्हा कागदपत्राबद्दल ज्ञान असेल की शेवटी ते अधिकारी आहे कागदपत्रांचे, ते अधिकारी जेव्हा ते म्हणतील की मॅडम हे योग्य आहे तेव्हा आम्ही सपोर्ट करतोच।
हां मग त्याला काय शिडी आहे का तुम्ही कसं काढला सावकाश सावकाश बघा सावकाश हे करे खालचे जे पोल आहेत म्हणजे ते बाजूला काढून घ्या हां ते घे काढून पोल फक्त पोल काढून घ्या खाली बसून हां मग तू तिकडून ये तुम्ही हे कट का नाही केलं हे कट करू नका हां हे पटकन काढून घ्या ना हे पटकन काढून घ्या हां त्याला कट मारा काढून घ्या ना काढून घ्या फटाफट फटाफट रिंग मारा काढून घ्या काढून घ्या काय 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 नाही त्यांना तुम्हाला कोणतरी पकडा त्यांना कोणीतरी हात लावा ना
त्या आतल्या लोकांना बाहेर जायला सांगा ना. ती जी आतली लोक आहेत ना, म्हणून शेडमध्ये कोणी थांबू नका. शूट घेतो पुढे तुम्ही इथून सांगा, सगळी बाजूला व्हा. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. हे बाळा, ते मटेरियल घे ना काढून. हे बाळा, ते बॅरल काढून घे ना. नाही, त्यांना एक कोपरा फक्त डॅमेज करायचं म्हणजे बाबा कारवाई झाली असं नाही. ते एक हे करणार ते. हां, हॅलो. हां, हो हो. नाही, मी जर थोडासा गडबडीत आहे, एक 5-10 मिनिटांनी करतो मग. सिमेंट आहे का ते? सिमेंट आहे करते काय खराब झालं ते. सिमेंट खराब झालं. खराब झालं खराब. फाउंडेशन कुठं काढ ना तेवढं. ते राहू दे रे, ते खराब झालेलं आहे, त्याचं काय करायचं. सिमेंट आहे ना, राहू दे, खराब झाले.
ताई सारखा माग मला बंद हे पाडे ते सगळे हे करून टाकताना तुमची काय हे करून टाका. मॅडम मी सांगितलं फाउंडेशन काढ तर तो खांब पाडितोय. तुम्ही सांगितलं होतं का त्याला खांब पाडायला? फाउंडेशन काढायला सांगितलं मी तेच सांगतो त्याला. सांगा ना त्यांना सांगितलं ना 2 मिनिटं. इथं कशाला तुम्ही बोलताय? जाऊन बघा काय करतोय तो. येतो मॅडमनी त्यांना सांगितले तुम्ही फाउंडेशन काढा ती वरच पाडतोय हटकून. पाडून घे फाउंडेशन पटपट उरक लोक.
फिरून फिरून तिथंच येतात तुम्ही मग परत असं म्हणजे हे झालं आणि ते झालं असं तिथं विषय. लॅपटॉपनं पटकन हे इकडलं काढून घे, खोली दरवाजा काढून घे, उरक लवकर. गावामध्ये इतर अतिक्रमण आहेत ना, सगळी काढली पाहिजेत ना. यांच्यावर काही आक्षानी कारवाई नाही ना. अक्षानिक कारवाई, ते नाही म्हणता येत. अक्षानिक कारवाई नाहीच का? त्यांना विचारा, अतिक्रम आहे. आणि त्यांना हे विचारा, जुनी ग्रामपंचायत ज्या अतिक्रमण झाल्या ते काढायचं तुम्हाला अधिकार आहे का नाही विचार त्यांना विचारा. काय ते म्हणतात ते काय खरं आहे का? त्यांना माहित नाही. मला नाही त्यांना माहित. सदस्य आज्ञा नाही एवढं काय आता ते सरपंच बोलू शकतील ना. हां हां, वा वा वा, सदस्य आज्ञेने, सदस्य आज्ञेने ना. नाही आज्ञान नाही, मागचं आपल्याला माहितीच नाही कसं काय करायचं. बरोबर आहे ना. मग त्यांना आत्ताच माहिती होती बाकी. हे अरे तर तुम्ही काढताय का काय करणार आहे? काढणार आहे का? परत ते मशीन लागल्यावर पडून जाईल. मशीन लागल्यावरती पडून जाईल वर्तपत्र काढावं लागतं. कटमार पत्र काढले, कटमार झाले ते झाले ना. आता विषय कोणता झाले समाधान. एवढं सगळं केलंय, अजून काय अजून मी किती समाधान करून घ्यायचे तर तुम्हाला. काढायचं आता सगळं चाललं होऊ द्या. हा तेच चालले ना विषय. तुमचं आमचं वैर असल्यासारखं चाललंय, पण तुम्ही ते बोलायचं तुम्ही ऐका इथं सर खाटा हे करा ते करा. काय चाललंय मॅडम? का आता केलंय ना, एवढं सारं केलंय ना. हा आम्ही सहकार्य करतो. तुम्ही हे करता का? आम्ही सहकार्य करतो. नाही ना, तुम्ही त्यावरती पण आता निघलंयच ना, आता ते निघणार ना.
काढून दे काढून ते मी तुम्हाला तेच म्हणलं आता होऊन द्या, झाली तुमची प्रोसेस पूर्ण आहे, झाले तेवढं समाधान मानून घ्या, कशाला उगाच वाद वाढवलं तुम्ही. तुम्ही सगळ्यांनी सांगितलं तर सगळं होतं. 2 मिनिटं फोन करतो काही मी, वेगळं नाही, बाहेर आलो फोन फक्त करतो. ग्रामसेवक बाई तुम्ही ढकलून देता आणि त्यांना बोलायला लागता. त्यांचंही काढायचं प्रोसिजर चालूच आहे ना, कुठं बंद केलं त्यांनी की बंद केलं बाबा काढणार नाही. तुम्हाला ठीक आहे, यांनी समजायचं ठरवायचं काय आहे. केलीच ना ती. नाही त्यांचं चालू आहे, मग कशाला तुम्ही करताय? आपण मागच्या त्यांना भीती मागच्या आता मागत भीती पण काढून घ्यायच्यात ना. अहो काढू ना, त्या पण काढू ना, त्या पण काढू, पण तुम्ही कशाला हे करता, नुकसान करताय? सगळ्यांचं यांना पुरस्कार घ्यायचा आहे. अहो मला काय म्हणायचं, त्यांचं काय असं वाटलं, पण आम्ही काढतो. ते बाकीचे राहून द्या, आता चाललेली प्रक्रिया चालू द्या. बाकीचे काय बोलू नका, ते चालू आहे करायचं काम चालू द्या. काम तर चालूच आहे, पण आम्ही काय म्हणतो, नुकसान करू नका. काही नुकसान कोण करत नाही. चाललंय ना, काढतात ना, मालक स्वतःहून काढायचं काम चालू आहे, कशाला तुम्ही काय करताय, नुकसान करताय? मालकाचं स्वतः काढायचं काम चालू नसेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. पण मालक स्वतः काढतोय ना, आता त्यांनी आता खालचे सगळे पत्रे काढलेत, वरचे काढायला चालू केलंय. नुकसान कशासाठी करताय तुम्ही, मला सांगा ना. मग त्यांना आनंद घ्यायचा, त्यांना काढून कशासाठी मला काय म्हणा, एवढा आकाश कशासाठी? आता थांबले ना, आता तुम्हाला कुठं नुकसान दिसतंय? मग ते तुम्ही तुमच्या मनात उपसरपंच म्हणतात, साहेब, चुकून मागं चुकून चुकून आहे. करा. मागं आमचं काय आहे. म्हणणं मागं आहे? आम्ही काढत नसून आमच्या ठीक आहे ना, तुम्ही समोर कारवाई करा. चालू आहे ना त्यांचं, आता चालू आहे का काय? ठीक मग आहे. तुम्ही तुमच्या मनातच म्हणणं सुरू करताय का नुकसान करताय? कोण नुकसान करते? हे बोलले तिकडून मशीन जाऊ द्या, तिकडनं काय त्यांना भिंत पाडायची म्हणतात, ते तर मशीन आम्ही काढतो द्यावं ना, ती लागेल भिंत ना. पण काढतो ना, आम्ही काढतो भिंत. आम्ही म्हणत नाही ना, आम्ही पण भिंत काढतो. ती चालू आहे, पत्र काढून झालं ते काढत सुरुवात करू ना. तुम्ही थांबून राहा ना, आम्हाला काय म्हणायचं? स्वतःच म्हणणार का नुकसान करते? कोण नुकसान करते? तुम्ही स्वतःच जेसीबीने म्हणा वाकडे तिकडे होणार नाही हो साहेब, असं होतं ना. कुठे नुकसान कोण करते? जेसीबीने तोडल्यानंतर वाकडे तिकडे होणार, कशाला नुकसान होऊन द्यायचं? त्याच्यापेक्षा काढून घेतलं व्यवस्थित हे होईल ना. तिकडची भिंत पण काढून घेऊ ना आम्ही म्हणतोय का ठेवायची. काय चालली प्रक्रिया चालू आहे. काय मला बोलू नका. पहिले तिकडे जाऊ, हे जा रे तुम्ही. मी जाऊ. जा पडायला. एक इकडून अलीकडनं मी काढणार आहे. मार नाही
इथं डायरेक्ट खाली. विटा पाडावले. हे पत्रांग पडून बघ. पुढे काढ रे, पुढे काढ. वरून मार वरून. दोन नंबरचा वर्ड तिकडे वर स्क्रू आहे, स्क्रू किती याला सुरू आहे ठीक आहे, मध्ये 2 स्क्रू आहे. त्याला वर न घे की मशीन इथं बोलवतो. तुम्ही काढून घेताय का? काढतो ना मॅम. ठीक आहे आम्हाला कसं घ्या. आवटी वेळ बी झालेले. आता जे उर्वरित राहिलेले पत्रे आहेत ते तुम्ही कधी काढून घेणार आहे? आम्ही आमचं 2 दिवसात काढून घेऊ. मॅडम आता ते म्हणतायत बाकीचं काम आम्ही 2 दिवसात करून घेतोय, मग तुमची भूमिका काय राहील?
त्यांनी 2 दिवसात काढून नाही घेतलं तर आपण परत पोलीस बंदोबस्त घेऊन रीतसर पूर्ण काढून टाकू. त्यावेळेला कोणताही त्यांचं ऐकून घेतलं जाणार नाही. तर यांचं म्हणणं असं आहे, जर तुम्ही 2 दिवसात काढून घेतलं नाही तर आम्ही पोलिसांना सगळं काढून घेऊ, मग त्याचा खर्च तुमच्या नावे पडेल. चालतंय का? काय नाही. आणि खाली साक्षीदारांच्या सह्या घ्या. किती आजचे दिनांक टाका. 17/4. अजून एक सही द्या. पाच मिनिटं. ठीक आहे. आता त्यांचा काय अर्ज आहे तो वाचून दाखवा, म्हणजे तो मला हे प्रूफ. हो मॅडम, कधी ना अर्ज काय मॅडम, काय अर्ज आला आहे, कोणी लिहिलं आहे, काय मजकूर आहे? अर्जदार आहे ना, बाळू पंढरनाथ शेटे, त्यांनी विषयामध्ये टाकले ग्रामपंचायत म्हणण्यानुसार आम्ही केलेलं जे अतिक्रमण त्यांनी स्वतः 2 दिवसात पायाचं काढून 2 म्हणजे आज 17 तारीख आहे, उद्या 18-19, 2 दिवसात ते काढून घेणार आहे. आणि नाही काढून घेतलं तर पंचायतीची काय भूमिका? पंचायत परत बंदोबस्त घेऊन पूर्ण काढून टाकेल. त्यावेळी मग त्याचा होणारा खर्च त्यावेळेला त्यांच्याकडून वसूल केला जाईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.